Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणातील मास्टरमाइंड धनंजय लोखंडे याला अहिल्यानगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पुण्यातील एक ब्युटी पार्लर चालक महिला आणि अभियांत्रिकीचा विद्यार्थी यांनाही पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ते दोघेही लोखंडेसाठी काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी धनंजय लोखंडे याला कसा पकडला, पोलिसांनी कसा सापळा रचला, ब्युटी पार्लरपासून ते इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचं नीट पेपर फुटीचं कनेक्शन काय आणि हे महाराष्ट्रातच कसं आहे हे पुढील काही मिनिटात समजून घेऊयात. नमस्कार, मी स्वानंद बिकड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. CBI आणि महाराष्ट्र ATSच्या संयुक्त पथकानं दिलेल्या माहितीच्या आधारे अहिल्यानगर सायबर सेलनं कारवाई करत धनंजय लोखंडेला अटक केली. धनंजय लोखंडे हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगावचा असून गेल्या काही महिन्यांपासून तो फरार होता. तांत्रिक तपासात लोखंडे पुण्यात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला कोंढवा परिसरातून ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने नीटचा पेपर फोडून तो राज्यभर विकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांना पुढे तपासात समोर आलं की यात मोठं रॅकेट आहे. त्यात पुढे पोलिसांनी पुण्यातील कात्रज भागातील ब्युटी पार्लर चालवणारी महिला आणि नामांकित कॉलेजच्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला लोखंडेच्या रॅकेट्समध्ये सामील होते म्हणून अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी अटक केली. संबंधित रॅकेटमधील ब्युटी पार्लर चालक महिला जी आहे तिचं नाव आहे मनीषा वाघमारे. गेल्या 3 वर्षांपासून धनंजय लोखंडेच्या ती संपर्कात होती. ती लोखंडेसाठी एजंट म्हणून काम करायची. मनीषा वाघमारे ही विद्यार्थ्यांच्या पालकांशी थेट संपर्क करायची. तुमचा मुलगा 100% नीटमध्ये पास होणार असं आमिष त्यांना दाखवायचे आणि पुढे पैशांची डील देखील फिक्स करायची. हा सर्व संपर्क भेटीगाठीसाठी डील व्हायची ती तिच्या पार्लरमध्ये आणि त्याला नाव दिलं होतं सेफ हाऊस. त्यानंतर या रॅकेटमधील धनंजय लोखंडेला मदत करणारा दुसरा माणूस आहे तो म्हणजे इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. त्याचं नाव आहे शेषराव सोळंके. असं तो सायबर सिक्युरिटीचं पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता आणि शेषराव हा सर्व टेक्निकल गोष्टी पाहायचा. मग त्यामध्ये टेलिग्राम, व्हॉट्सअपवरती इन्क्रिप्टेड मेसेज पाठवणं, मग पेपरच्या PDF फाईल तयार करणं आणि त्या पाठवणं. यासाठी पेमेंट मेथड ठरली होती क्रिप्टो वॉलेट हँडल. ज्या हातांनी सायबर गुन्हे रोखायचे त्याच हातांनी धनंजय लोखंडेच्या सांगण्यावरून पेपर खरेदी करणारे विद्यार्थी शोधले आणि पैसे गोळा केले. परीक्षेच्या 4 दिवस आधी सोळंकीनं विद्यार्थ्यांना संपर्क साधून प्रश्नपत्रिका देण्याचं आमिष दाखवल्याचं त्याच्या मोबाईलच्या चॅट्समधून स्पष्ट झालंय. आता एवढी कामं चोख करायची म्हटल्यावर त्यांना धनंजय लोखंडे जो की मास्टर माइंड आहे अशी माहिती आहे. तो ब्युटी पार्लर महिला आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा जो शेषराव सोळंके आहे त्यांना 10 ते 15% कमिशन द्यायचा असं पोलिसांनी आता तपासादरम्यान सांगितलं आहे. आता या रॅकेटची मोडस ऑपरेंडी कशी होती तर पेपर फुटल्यानंतर लोखंडे तो पुण्यातील या दोघांकडे पाठवायचा. कोणाकडे? ब्युटी पार्लर चालवणारी महिला आणि इंजिनिअरिंगचा विद्यार्थी शेषराव सोळंके यांच्याकडे. आता ब्युटी पार्लर चालक महिला आणि तिने संपर्क करून डील केलेल्या श्रीमंत पालकांना हेरून 20 ते 30 लाखात पेपर विकायचे. यासोबत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी पेपर लीक प्रूफ पद्धतीनं 30 मिनिटांसाठी स्क्रीन शेअर करायचा. पैसे हवालामार्गे किंवा क्रिप्टोमध्ये घेतले जायचे. आतापर्यंत या टोळीनं 40हून अधिक विद्यार्थ्यांना पेपर विकल्याचा संशय पोलिसांना आहे. धनंजय लोखंडेवर यापूर्वी MPC, तलाठी, पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत. CBIनं आता या तिघांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या रॅकेटचे धागेदोरे नाशिक, लातूर ते कोटापर्यंत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या व्यतिरिक्त नाशिकच्या इंदिरानगर भागातून पोलिसांनी शुभम खैरनार याला पहिल्याच दिवशी अटक केली. शुभम हा BMSच्या 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तो यात करिअर काउन्सिलर म्हणून काम करायचा. शुभम हा कुरिअरनं प्रश्नपत्रिकांचा संच हरियाणाच्या गुरुग्राम येथे पाठवायचा. जेव्हा पोलिसांनी या पेपर फुटी प्रकरणामध्ये तपास सुरू केला आणि पोलिसांनी शुभमचा शोध घेतला तेव्हा शुभमने चकमा देण्यासाठी चक्क टक्कल केलं आणि देवदर्शनाला जाण्याच्या बहाण्यानं तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. राजस्थानच्या सॉग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मात्र प्रकरणाचं गांभीर्य आणि देशव्यापी जाळं लक्षात घेऊन आता संपूर्ण तपास CBIकडे सोपवण्यात आला आहे. आता या रॅकेटमध्ये आणखी किती नावं गुंतली आहेत, किती मोठी नावं आहेत हे CBIच्या चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. आता या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. जयपूरमधून 3, पुण्यातून 2, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जयपूरमधील मांगीलाल भिवल, विकास भिवल आणि दिनेश भिवल या तिघांचा समावेश आहे. गुरुग्राममधून यश यादव, नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून मास्टरमाइंड समजला जाणारा धनंजय लोखंडे, तर पुण्यातून ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकीचा विद्यार्थी शेषराव सोळंके यांना अटक केली आहे.
मांगीलाल व दिनेश हे दोघे सख्खे भाऊ असून जयपूरजवळ बांधकाम व्यवसाय ते करतात. सिकर येथील विद्यार्थ्याला विकण्यासाठी त्यांनी नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय त्यांच्यावरती आहे. या अटकेनंतर राजस्थानात राजकारण चांगलंच तापलं आहे. दिनेश बिवल हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे, तर भाजपनं हा आरोप फेटाळला आहे. आता सीबीआयनं बुधवारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या NTA दिल्लीतील मुख्यालयात जाऊन परीक्षेसंबंधी कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच परीक्षा प्रक्रियेतील अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. आता देशभरात छापे टाकून संशयितांकडून मोबाईल, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. प्रश्नपत्रिका ॲपद्वारे प्रसारित झाली. यासाठी ही उपकरणं फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली जाणार आहेत. सीबीआय राजस्थानच्या विशेष कृती दलाशी म्हणजे सॉक समन्वय साधून तपास करत आहेत. सॉकच्या तपासात नीट पेपरचे धागेदोरे केरळमध्ये शिकणाऱ्या सिकरच्या एका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले आहेत. त्याने संभाव्य प्रश्नपत्रिका मित्रांना आणि वसतिगृह मालकाला पाठवली होती. तसेच लातूर हे महाराष्ट्राचं कोटा समजलं जातं. लातूर पॅटर्न म्हणून देशात देखील प्रसिद्ध आहे. पण इथले अनेक क्लासेसवाले सध्या चौकशी यंत्रणांच्या रडारवरती आहेत. नीट 2026च्या आयोजनात यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं केला आहे. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील त्यांनी दाखल केली आहे. NTA ऐवजी सक्षम स्वायत्त संस्था नेमण्याची आणि राष्ट्रीय परीक्षा आखाड्यात बदल करण्याची मागणी या याचिकेदरम्यान करण्यात आली आहे. 22,29,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागल्यानं देशभरात संतापाची लाट आहे. सीबीआयच्या तपासात आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे. पण नीट परीक्षेची गोपनीयता कशी फुटली, प्रश्नपत्रिका सेट करणं, छपाई, वाहतूक, स्ट्रॉंग रूम या साखळीतील लूप होल नेमकी कुठं होती? एकाच दिवशी देशभर परीक्षा घेऊन गैरप्रकार रोखण्याचा NTAचा हा दावा फोल ठरलाय का? सायबर सिक्युरिटीचा विद्यार्थीच पेपर विकतो, तो NTAची सायबर यंत्रणा किती कुचकामी आहे हेच यातून स्पष्ट होतं. ज्या देशात डॉक्टर घडवणारी परीक्षा यंत्रणाच आजारी आहे, तिथेच उद्याचे चांगले डॉक्टर कसे तयार होणार? बाकी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पाहत राहा मुंबई तक.